आरगमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार शुभारंभ थाटात संपन्न। पक्ष कार्यालयाचे उद्घाटन। जिल्हा परिषद गटात विकासाला मतदान करा। डॉक्टर सुरेश भाऊ खाडे। मिरज पूर्व भागातील आरग जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांचा प्रचार शुभारंभ शुक्रवारी सकाळी मोठ्या थाटात पार पडला। श्री महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी येथे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व सुशांत दादा खाडे यांसह आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला। तसेच आरग ग्रामपंचायतीसमोर भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले। आरग जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ शोभा वसंत खोत, लक्ष्मीवाडी पंचायत समिती गणातील उमेदवार विनोद वसंत गायकवाड आणि लिंगनूर पंचायत समिती गणातील उमेदवार सौ जयश्री मारुती पाटील या तीनही उमेदवारांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन माजी पालकमंत्री व आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केले। ते म्हणाले, करोडो रुपयांची विकास कामे आरग जिल्हा परिषद गटात झाली आहेत। विकास करून आम्ही मतदान मागतो। शाळा, आरोग्य, पाणी, समाज मंदिर आणि रस्त्याची कामे मार्गी लावली। त्यामुळे जनतेने विकासाच्या मागे ठामपणे उभे राहावे। यावेळी नारायण माळी, तुकाराम पाटील, दाजी खोत, सौ सरिता कोरबू, वसंत खोत, अमर पाटील, किरण पाटील, श्याम देसाई, सागर वडगावे, सरपंच अमृता नागठाणे, अजित कांबळे, सरपंच लता नाईक, रमेश आरगे, नानासो पाटील, मारुती पाटील, रावसाहेब बेडगे यांसह आदी मान्यवर ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती। मिनी मंत्रालयाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटाच्या सगळ्या निवडणुका चालू झालेल्या आहेत। आज आम्ही आरगमध्ये आहोत। आरग जिल्हा परिषद गट आणि 2 पंचायत समिती गट इथं आम्ही लढतो आहोत। आज आपलं कुलदैवत महालक्ष्मी या मंदिराला आम्ही नारळ फोडून हा प्रचाराचा शुभारंभ केला। ह्या कार्यक्रमाला बरेच पंचक्रोशीतील सगळे 7 गावचे सगळे नेते मंडळी, तिन्ही उमेदवार, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मान्य सगळे आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज त्याचा शुभारंभ झाला। आज प्रचाराला आम्ही सुरू केलेले आहे। त्यामुळं आज जे आमचे उमेदवार आहेत ते शोभाताई खोत असतील, त्यामध्ये विनोद गायकवाड असतील आणि आमच्या जयश्रीताई पाटील असतील, त्या 3 उमेदवारांचं कमळा चिन्हावर ह्या त्या लढत आहेत। आज विकास घेऊन आम्ही ह्या मतदारसंघात पुढे जातोय। विकास खूप झालेला आहे। करोडो रुपये ह्या माध्यमातून विकास आपण केलेला आहे। त्या माध्यमातून आपण मतदारांच्या समोर जातोय आणि निश्चितच मला विश्वास आहे ह्या मतदारसंघातून जिल्हा परिषद गटातून 3 उमेदवार मोठ्या संख्येनं निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे। आणि जनतेनं विकासाला माध्यम देऊन आता कोण येईल काही सांगेल विश्वास ठेवू नका। विकास करून तुम्हाला मतदान मागायला आलो आहे आम्ही। तर विकास करून जर मतदान मागत असेल आम्ही तर आपण मतदान कमळाला द्यायलाच पाहिजे। 5 तारखेला कमळाचं बटन दाबून या 3 उमेदवाराला आपण बहु संख्येनं आपण त्यांना बहु मतांनी त्यांना निवडून द्यावं एवढीच नम्र विनंती। नमस्ते।